नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण वांगी बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहूया। इथे मी आतपाव वांगी स्वच्छ धुवून त्याचे काटे काढून त्याचे छोटे छोटे फोडी करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 मोठ्या आकाराचे बटाटे देखील मी कट करून घेतलेले आहेत। आता आपण एक छोटंसं वाटण करून घेऊ। त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे सुकं खोबरं घेतलंय। त्याचबरोबर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलंय। यात आपण थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्सरला याचं बारीक वाटण करून घेऊ। इथे हे आपलं वाटण बनवून तयार आहे। आता आपण भाजी करायला घेऊ। इकडे मी गॅसवरती एक कढई तापवत ठेवलेली होती। यामध्ये आपण 2 चमचे तेल घालू। तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की आपण चिमूटभर हिंग यात घालूया। यात मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलाय। हा कांदा आपण छान फ्राय करून घेऊ। इथे कांदा छान फ्राय झाला की यामध्ये आपण केलेलं वाटण घालूया आणि हे वाटण देखील आपण छान परतून घेऊ। इथे आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आणि खोबऱ्याला तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे। आपण यात पाव चमचा हळद घालू। अर्धा चमचा लाल मिरची घालूया। त्याचबरोबर एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालू। याने आपल्या भाजीला कलर छान येतो। आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ। हे मसाले हलकेसे भाजले की यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी घालूया। यात चवीप्रमाणे मीठ घालू आणि 2 ते 3 मिनिटे हे बटाटे आपण झाकण लावून वाफवून घेऊया। इथे हे आपले बटाटे हलकेसे वाफवून झालेत। आता यामध्ये आपण वांग्याची फोडी घालू आणि छान मिक्स करून घेऊ। आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे या वांग्याच्या फोडी देखील आपण छान वाफवून घेऊ। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली ही भाजी हलकीशी वाफवून होते। आता मी यामध्ये 2.5 वाटी गरम पाणी घालत आहे। तुम्हाला ही भाजी किती पट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आणि 4 ते 5 मिनिटे ही भाजी आपण मध्यम आचेवर छान शिजवून घेऊया। आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर आणि एक अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि ही भाजी आणखी 2 मिनिटे छान शिजवून घेऊ। 2 ते 3 मिनिटांमध्ये या मसाल्यांमुळे आपल्या भाजीला छान दाटसरपणा यायला सुरुवात होते। यात आपण चवीप्रमाणे मीठ घालू। आता इथेही आपली वांग्या बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे। आपण या भाजीमध्ये कुठलंही कूट वापरलेलं नाही तरी या भाजीला छान दाटसरपणा येतो। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालू। इथे आपली अतिशय चमचमीत आणि झणझणीत अशी वांग बटाटा रस्सा भाजी बनवून तयार आहे। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।